माझा आवडता पक्षी कोकिळा. मराठी निबंध. वृक्षांच्या हिरव्यागार उन्हाळ्याच्या चावलीत किंवा पावसाच्या पहिल्या सुरुवातीत एक मधुर करुणा ओढून नेणारा आवाज हवेत तरंगतो. कुहू कुहू. हा आवाज ऐकताच मन भावून जाते, डोळे बंद होऊन मस्तक उंचावते. हा आवाज कोणाचा? माझ्या आवडत्या पक्षी कोकिळेचा. फुलांना ओल्या स्पर्शाची वाट पाहत असताना कोकिळे तिच्या मधुर स्वराने पृथ्वीला वर्षावाची सुवार्ता देत असते. हा काळपंखी पक्षी नसून ऋतुराज वसंतराजाचा दूत, प्रेमाचा प्रतीक आणि माझ्या हृदयातील एक मधुर स्वप्न आहे. एक ओळख. कोकिळा हा साधारणपणे कावळ्या एवढा असतो. तिचे पंख मऊ, राखट किंवा तपकिरी, पोटाचा भाग पांढरकट असतो. तिची शेपटी लांब, डोळे मोठे आणि तीक्ष्ण असतात. पण कोकिळेचे खरे सौंदर्य तिच्या रूपात नसून तिच्या कंठस्वरात आहे. ती लपंडाव खेळणारी पक्षी आहे. उष्णाचा गर्द हिरव्यागार पाण्याच्या झाडीत ती लपून बसते आणि फक्त तिच्या आवाजाने तिची सत्ता जाहीर करते. तिच्या आवाजातील ती मादीला आकर्षित करणारी करुण भावना, ती एकटेपणाची ओढ, हेच तिचे खरे ऐश्वर. कोकिळा हा पक्षी भारतीय संस्कृतीतील, विशेषतः मराठी साहित्यात आणि लोकजीवनात खोलवर रुजलेला आहे. ती वसंत ऋतूची, ग्रीष्म ऋतूची आणि पावसाळ्याची पहिली साक्षीदार मानली जाते. जेव्हा उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसात हवा अजूनही झुलत असते, तेव्हा कोकिळेचे पहिले कुहू ऐकू येते. हा आवाज ऐकणे म्हणजे पाऊस येतोय ही आश्वस्ता बातमी ऐकण्यासारखी असती. कवी, साहित्यिक आणि संगीतकार यांनी सतत कोकिळेच्या या मधुर स्वराचे वर्णन केले आहे. ती निसर्गाच्या कवितेतील एक अविस्मरणीय ओळ आहे. कोकिळेचा आवाज हा जगातील सर्वात गोड आवाज मानला जातो. तो ऐकताच मन शांत होते, तणाव दूर होतो. माझ्या बालपणी आजीच्या गोष्टीच्या साथीत कोकिळेचे गाणे ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. तो आवाज माझ्या आत्म्याला स्पर्श करतो. उन्हाळ्याचा भडक उष्णतेनंतर कोकिळेचा पहिला आवाज ऐकणे म्हणजे नव्या जीवनाची, नव्या सुरुवातीची आशा निर्माण होती. तो मृत्यूनंतरच्या पुनर्जन्माचा, संकटानंतरचा सुखाचा प्रतीक आहे. लोककथा आणि साहित्यात कोकिळा प्रेमासाठी तडफडणाऱ्या हृदयाचे प्रतीक मानले जाते. तिचे कुहू कुहू हे प्रियकराला शोधण्याचे, त्याची वाट पाहण्याचे आक्रोश असलेले मानले जाते. त्यात एक प्रकारचे करुण रस आहे जो हृदयाला हलवून टाकणे. कोकिळाचा आवाज ऐकणे म्हणजे निसर्गाच्या सूक्ष्म सुंदरतेशी पुन्हा एकदा जोडले जाणे. तो आपल्या जंगलात, बागेत किंवा खेड्यातील शांततेकडे ओढवतो. एकदा मी आमच्या मावशीच्या गावी गेलो होतो. तिथे एक मोठा आंब्याचे बाग होता. उन्हाळ्याच्या दुपारी त्यावेळी सगळीकडे शांतता पसरली. अचानक कुहू कुहू हा आवाज ऐकू आला. मी उत्सुकतेने आंब्याच्या झाडाकडे पाहू लागलो, पण दिसेना. ती लपून बसली होती. तिचा आवाज वारंवार येत होता. तो आवाज किती मधुर होता, किती प्रेमळ होता. जणू ती फक्त माझ्यासाठीच गात होती. मी डोळे मिटून तिच्या गाण्याचा आनंद घेतला. एक विचित्र शांतता मनाला वास पसरली. त्या क्षणी वाटले, निसर्गाने हा अद्भुत गायक आपल्याला देऊन किती मोठी देणगी दिली आहे. तो आवाज केवळ कानांना नाही तर हृदयाला भिडतो. आजही त्या आवाजाची आठवण येते की मन प्रसन्न होते. दुर्दैवाने नैसर्गिक अधिवास नष्ट होते. रासायनिक कीटकनाशके आणि प्रदूषण यामुळे कोकिळेच्या अस्तित्वावर संकट उभे आहे. तिचा मधुर आवाज आता कमी ऐकू येतो. हे खूपच दुःखाचे आहे. जो पक्षी आपल्या कानांना सुखवतो, मनाला शांत करतो, त्याच्याच संरक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो. जंगले जपणे, झाडे लावणे, रासायनिक वापर कमी करणे आणि कोकिळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे. तिचे गाणे आपल्या पिढ्याच्या पिढ्यांनाही ऐकता यावे यासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. कोकिळा हा फक्त एक पक्षी नाही, ती हृदयातील एक भावना, एक संगीत, एक प्रेरणा आहे. तिचे कुहू कुहू हे निसर्गाचे प्रेमगीत आहे. ते आपल्याला सांगते की जगण्यात सुंदरता आहे, प्रेम आहे, आशा आहे. तिचा आवाज ऐकणे म्हणजे आपल्या मुळाशी जोडणे जाणे आहे. मी जेव्हा तिचे गाणे ऐकतो तेव्हा वाटते की जगातली सर्व करुणा, सर्व प्रेम आणि सर्व सौंदर्य या एकाच आवाजात सामावले आहे. कोकिळा ही निसर्गाची मधुर कविता आहे. ती जपली पाहिजे, ऐकली पाहिजे आणि हृदयात जपून ठेवली पाहिजे. तिचे गाणे कायमच ऐकू यावे अशी माझी प्रार्थना आहे. कुहू कुहू मंजुळू कोकिळा गाई, हृदय विहिरी तडपे सुखदायी वाय. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.